तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका, क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं वर्षावासामधील पठण. आपण शेवटच्या धड्यामध्ये आहोत. ऍक्च्युली तुम्हाला सांगायचंय तर हा ग्रंथ कंप्लीट नाहीये. बाबासाहेबांच्या रायटिंग अँड स्पीचेस याच्यामधल्या 23व्या खंडामध्ये या ग्रंथाचं विवेचन आलेलं आहे. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी अजून 2 प्रकरण आहेत. त्याच्यामधली देव नावाची एक संकल्पना आणि तुम्ही जे अपेक्षित करता त्या देवाकडनं ह्या संकल्पनेचं विश्लेषण बाबासाहेबांनी त्याच्यात केलेलं आहे, परंतु ह्या अनुवादित ग्रंथामध्ये ते आलं नाही. आपण शेवटच्या प्रकरणात आहोत की शूद्र आणि प्रतिक्रांती. प्रतिक्रांतीमध्ये शूद्रावर काय परिणाम झाले आणि शूद्राकरता काय नियम बनवले याच्यावरती बाबासाहेबांनी विश्लेषण केलेलं आहे. मी नेहमी सांगत असतो की शोध निबंध असल्यामुळे शोध निबंध हा बरेचसा, कारण मी सांगितलं की तुम्हाला कुठलाही शास्त्रज्ञ असेल तर 2 प्रकारचे शास्त्रज्ञ असतात. कारण शास्त्रज्ञ काय करतो तर जे उपलब्ध इनपुट आहे आजूबाजूला तुमच्या, जे बी PhD करतात कुणी, त्या विद्यार्थ्यांना विचारायचं काय करतात ते विद्यार्थी की जे अवेलेबल आहे त्याला इकठ्ठा करायचं, त्याची प्रोसेस करायची आणि त्याच्यातून त्यांचा सिद्धांत मांडायचा. ही प्रत्येक PhD धारकाची पद्धत असते. शास्त्रज्ञाची पद्धत काय असते तर जे जे उपलब्ध आहे ते एकत्र करायचं, त्याच्यावरती थॉट प्रोसेस करायची आणि आपला निष्कर्ष मांडायचा. म्हणून शास्त्रज्ञाला 2 गोष्टीची उपमा दिली जाते. एका शास्त्रज्ञाला दिली जाते की मधमाशीची. मधमाशी काय करते तर प्रत्येक फुलावरती बसते, तो मध गोळा करून आणते आणि सगळ्या जणी मिळून त्याच्यावर प्रोसेस करतात आणि मग ते मध निर्माण होतं. ती शेवटची प्रक्रिया आहे की प्रत्येक फुलामधून जमा करून आणलेल्या एका कच्च्या मालावरती त्यांनी केलेली जी प्रक्रिया आहे. आणि म्हणून शास्त्रज्ञाला कधी कधी मधमाशी म्हणतात की मधमाशीसारखं काम करायचं. बाबासाहेब आणि दुसरा प्रकार आहे त्याला उपमा देतात मकडीची. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला माहिती नाही की ती जे जाळं बनवते ना मकडी, तुमच्या घरामध्ये जर किती दिवस असेल, कुठे कातीन म्हणतात त्याला, कुठे मकडी म्हणतात. तर मकडीला इनपुटची गरज नसते, ती स्वतःच्याच लाळेनी घर बनवते. आणि निष्कर्ष काय असतो की ते घर बनल्यानंतर त्याच्यामध्ये प्राणी कसा अडकेल आणि तिची शिकार तिला कशी मिळेल. तर असे 2 टाईपचे शास्त्रज्ञ असतात, 2 टाईपचे थिंकर असतात, 2 टाईपचे PhD धारक असतात. बाबासाहेबांमध्ये दोन्ही गुण आहेत. बाबासाहेब मधमाशीचीही करतात की मधमाशीचं तुम्ही जर म्हटलं तर बाबासाहेबांनी 5 ग्रंथ निवडले. ह्या 5 ग्रंथामधले काही श्लोक घेतले, त्याच्यावरती विश्लेषण केलं आणि स्वतःचं तत्वज्ञान मांडून त्याचा निष्कर्ष काढला. त्यालाच म्हणतात क्रांती आणि प्रतिक्रांती. आता मधमाशीची भूमिका काय आहे तर बाबासाहेबांनी ह्या 5-6 ग्रंथामधून जे क्रांतीला विरोध करण्याकरता प्रतिक्रांती कशी निर्माण करण्यात आली तर प्रत्येक ग्रंथातून बाबासाहेबांनी काही ना काही घेतलं आणि त्याच्यावर विश्लेषण केलं. परंतु बाबासाहेबांनी काही स्वतःची ठोक मतं त्याच्यामध्ये मांडलेली आहे की जी मकडीची भूमिका आहे, की माझं स्वतःच आहे ते. आणि म्हणून बाबासाहेब ह्या ग्रंथामधले श्लोक घेता घेता त्याच्यावरती विवेचन करतात आणि त्यांची भूमिका मांडतात आणि मग तो ग्रंथ शोध ग्रंथ निर्माण होतो. आपण त्याला काय म्हटलंय, क्रांती आणि प्रतिक्रांती. हा शोध निबंध आहे. आणि त्याच्यामध्ये आता परत उजळणी करायला तुमच्या लक्षात राहिलं की नाही राहिलं, आपण पहिल्या प्रकरणात काय बघितलं की बाबासाहेबांनी कालावधी फिक्स केलाय. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एका एका ग्रंथाचं विवेचन केलेलं आहे. मग रामायण असेल, महाभारत असेल, गीता असेल, मनुस्मृती असेल, ह्या सगळ्या ग्रंथाचं बाबासाहेबांनी टीकात्मक विवेचन केलेलं आहे की कशामुळे निर्मिती झाली, काय कळलं. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी केलं की क्रांतीला उत्तर देताना ब्राह्मणाचं काय तत्व आहे, वैश्याचं काय आहे, क्षुद्राचं काय आहे,
आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकरणामध्ये बाबासाहेब वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. आणि मागच्याच प्रकरणात आपण बघितलं होतं की ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यामधला संघर्ष बघितला होता. म्हणून बाबासाहेब आपल्याला का ग्रंथरूपी आपल्याला ज्ञान का देतात, तर आपल्याला तो सावधानतेचा इशारा असतो. कारण प्रत्येक गोष्ट, कुठल्या ना कुठल्या गोष्ट, आपलं शरीर पण, जर तुमच्या शरीरामध्ये काही रोग निर्माण होणार असेल ना, तर ते शरीर रोगाला तसंच एंट्री देत नाही. ते वेगवेगळे संकेत देतं तुम्हाला, पण आपण त्या संकेताकडे लक्ष देत नाही. साधी सर्दी जरी व्हायची असेल तर अगोदर तुमच्या नाकाला काही ना काहीतरी त्या वेदना जाणवतात, कारण शरीर ही तुम्हाला ते संकेत देत असतं. तसंच आपले महापुरुष आपल्या समाजाला होणाऱ्या रोगाचे हे संकेत आहेत. आणि म्हणून ती म्हण आहे ना, प्रिव्हेन्शन इज अ बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यापेक्षा तो होऊच नये याच्यावरती विलास केला पाहिजे. की जर आपल्याला टीबी कशाने होते, तर शरीराला पोषक आहार जर नाही मिळाला तर तुम्हाला टीबी होते. तसेच समाजाचेही काही रोग आहेत आणि त्या समाजाच्या रोगावरचं औषध या महापुरुषांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यातलं एक जालिम औषध आहे क्रांती आणि प्रतिक्रांती. कशा करताय, की आपल्या समाजाला होणाऱ्या रोगापासून वाचवण्याकरता. रोग झाल्यावरचं औषध हे नाहीये, रोग झाल्यावरचं औषध दुसरं आहे. रोग झाल्यावरचं औषध बाबासाहेब राजकीय देतात, परंतु समाजाला रोगच होऊ नये म्हणून सावधानतेच्या इशाऱ्यामध्ये तुम्हाला दिलेला बुद्ध आणि त्याचा धम्म, बुद्ध आणि कार्ल मार्क्स आणि क्रांती आणि प्रतिक्रांती, हा तुमच्या समाजाला रोग होऊ नये म्हणून दिलेली ही औषध आहेत. आता ती घ्यायची की नाही घ्यायची, त्याची मात्रा कुठली ठेवायची आणि ती किती वेळेला घ्यायची, याचा शोध आणि बोध आपण आपला स्वतःने घ्यायचा आहे. काल आपण बघितलं की बाबासाहेबांनी इथे की शूद्रा करता म्हणून कशा कशा अडचणी निर्माण करून ठेवलेल्या आहेत आणि ते मथळावाईज त्यांनी दिलेलं आहे. आपण काल बघितलं की म्हणून तुमच्या आर्थिक व्यवहारावरतीही बंधनं आणलेली होती, की शूद्रांनी संपत्ती जमाच करू नये आणि चुकून माकून जर ती संपत्ती निर्माण झालीच तर मग मात्र ब्राह्मणाला अधिकार दिलाय की त्याने ती शूद्राची संपत्ती जबरदस्तीने जप्त करावी. आधुनिक काळापर्यंत तो नियम आजपर्यंत चालू झालेला आहे, चालत आलेला आहे. आपल्या ते लक्षात येत नाही म्हणून मी माझ्या पद्धतीने कालचं विवेचन केलं होतं की ते तुमची संपत्ती आजची मनुवादी व्यवस्था कशी लुटते हे कालच्या प्रवचनामधून मी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण सावध झालं पाहिजे. दोन गोष्टी असतात, की एक गोष्ट असते की मला सांगितलंय की हे काम करू नको आणि ते मी इमानदारीत केलं आणि त्याचं संरक्षण झालं तर काहीतरी फायदा झाला, पण मी ह्या कानाने ऐकलं ह्या कानाने सोडून दिलं तर मग मात्र नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. असे नुकसान आपल्या रोजचे होतात पण ते आपल्या लक्षात येत नाही. आणि याचा पाया जर कुठे असेल तर पाया मात्र तो चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये आहे. त्याच्याकरता बाबासाहेबांनी फक्त तुम्हालाच नाही, हा क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ हा तुमच्याकरता नाहीच आहे, हा कोणाकरता आहे, शूद्रा करता आहे. आणि मी जसं पहिल्या प्रकरणापासून सांगत आलो तुम्हाला की तुम्ही शूद्र नाहीये, कारण तुमची दुःख त्याच्याही पेक्षा आहे. कार्ल मार्क्सचं एक फेमस वाक्य आहे. कार्ल मार्क्स काय म्हणतो, कार्ल मार्क्स श्रमाचं महत्व सांगतो, श्रमावरती. आणि म्हणून कार्ल मार्क्सचं एक महत्वाचं वाक्य आहे की तो म्हणतो माणसाला दुःख असावीत, माणसाला दुःख असावीत, जरूर असावीत, पण ती माणसाची असावी. ज्या समाजाला माणसाची दुःख न असतात ती जनावराची दुःख येतात तिथे क्रांती उभी राहते. आणि म्हणून कार्ल मार्क्सची क्रांती का उभी राहिली, तर त्यांनी श्रमिकाच्या याच्यावरती श्रमिकाचं दुखणं मांडलं. त्याच्यानंतर आपण ते बघू पुढच्या वेळेस. कार्ल मार्क्स आणि बुद्ध ज्यावेळेस ग्रंथ लागेल त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी खूप सुंदर विवेचन केलेलं आहे, तुमच्या श्रमाचं विवेचन केलेलं आहे त्यांनी. आणि म्हणून कार्ल मार्क्सने तीच एक व्याख्या पुऱ्या जगाला बोलवलं त्यांनी की श्रमावरती ही पृथ्वी उभी आहे आणि तुमच्या श्रमावरती भांडवलदार जगतोय. इथेही बाबासाहेबाला अपेक्षा बुद्धापासून जी पाहिजे होती ती फुलफिल झाली. म्हणून बाबासाहेब सांगतात की कार्ल मार्क्सच्या अगोदरही बुद्धाने तुमचं अर्थशास्त्र
सांगितलेलं आहे. ज्या जातक कथा आहेत त्या जातक कथामध्ये अर्ध अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून प्रत्येक प्रवचनामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आजचे भिक्षू, आजचा बौद्ध धर्माचा प्रचारक ज्याच्या ज्याच्यावरती जबाबदारी दिली ते पूर्ण सांगत नाहीत. आता ते सांगत नाहीत का त्यांनाच माहिती नाही? दोन भाग आहेत ना. कधी कधी जसं मी काल सांगितलं की ब्राह्मणाला सगळं माहिती असतं, पण ते कोणाला काय सांगायचं हे त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. तसं बुद्धाने भिक्षूला काहीही ठरवून दिलेलं नाही. बुद्धाने काय सांगितलं की माझा धम्म आहे जसा आहे तसा लोकांना सांगा, थोडा कमी सांगू नका आणि फुगवूनही सांगू नका, जसा आहे तसा सांगा. आता आपण तसा सांगतो का? तर नाही. मग याच्यामध्ये दोन गोष्टी असतात की सांगणाऱ्यालाच माहिती आहे की नाही. कारण सांगणाऱ्याने पहिलं डिक्लेअर केलं पाहिजे. आणि तुम्हाला जर आठवत असेल तर मी इथं मागच्या वर्षी वर्षावास केला तेव्हा मी डिक्लेअर केलं होतं की मी सर्वज्ञानी नाही. आणि म्हणून मी जे जे मी तुम्हाला सांगेल ते परफेक्ट असेल याची मी गॅरंटी देत नाही, कारण मी स्वतः परफेक्ट नाही. हा, पण माझ्या सद्सद विवेक बुद्धीला जे जे मी मला परफेक्ट वाटलं ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीचा उपयोग करून जशी चाळणी लावली जाते की नाही. बघा, बिल्डिंग बांधताना 3 प्रकारची वाळू लागते. प्लास्टरला वेगळी वाळू लागते, खाली कोबा करायचा असेल तर वेगळी वाळू लागते, आणि तुम्हाला जर त्याचा स्लॅब बनवायचं तर त्याची वेगळी वाळू लागते. धम्मामध्येही ह्या 3 चाळण्या आहेत. तुम्हाला कुठलं तत्वज्ञान कसं चालवून घ्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे, पुढचा सांगणारा. म्हणून बुद्धाने शेवटचं सांगितलं होतं की कुठला ग्रंथ सांगतोय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुठला तरी महापुरुष आहे आणि तो सांगतोय ते बरोबरच असेल तरीही विश्वास ठेवू नका. आणि म्हणून त्यांनी कसोटी दिली होती की त्या कसोटीवर माझ्या तर्काला आणि त्या तर्काच्या कसोटीवरती अनुमानाला आणि ह्यानी दुसऱ्याला काही नुकसान होणार नाही, ह्या 3 कसोट्या तुम्ही जर लावल्या आणि ते तुम्हाला आवडत असेल तर मात्र ते बिनधास्तपणे स्वीकारा. तसंच आहे क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला ह्या चाळून दिलेलं ज्ञान आहे. आणि म्हणून याच्यावरती अविश्वास ठेवायचा प्रश्नच उद्भवत नाही. बाबासाहेबाच्या ज्या ज्या बी गोष्टी आम्हाला दिल्या त्या बाबासाहेबांनी त्याला पूर्ण डिग्री लावून दिलेली. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म असाच तुमच्या हातात दिला नाही. बाबासाहेबांनी बुद्धाचा त्रिपिटकाचा अभ्यास तर केलाच केला, पण पॅरेलल असलेल्या त्या वेळेच्या याच्यामधला जैनाचा अभ्यास केला, त्यावेळेचा चारवाकाचा अभ्यास केला, त्यावेळेच्या पूर्ण ध्यानाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला, विपश्यनेचा अभ्यास केला. आणि या सगळ्यामधून निघणाऱ्या साराचा बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आहे. आणि म्हणून वरवर वाचताना बुद्ध धम्म नाही कळत. त्याच्याकरता आपल्याला खूप प्रगल्भ व्हावं लागतं. आणि तो प्रगल्भ झाल्यानंतर, कारण आजही मी सांगतो तुमच्या पुढे कमीत कमी मी 10-12 वेळेस वाचला असेल, पण माझा अजूनही दावा नाही की मला तो पूर्ण ग्रंथ कळालाय म्हणून. कारण कुठे कुठे अजून मीही अडखळतो. काही काही गोष्टी आपल्याला नाही सुचत त्या की बाबासाहेब, कारण कधी बघा तुम्ही हिमालयाच्या उंच सावलीला, हिमालयाची सावली खूप लवकर खाली येत नाही, कारण सूर्य अडवला जातो. आणि म्हणून बाबासाहेबाच्या तत्वज्ञानाला समजावायला आपली उंची खुजी पडते. आणि म्हणून कधी कधी तुम्हाला त्या म्हणीचा अर्थ माहित नसेल, अनावधानाने किंवा कुत्सितपणाने लोक म्हणतात की अब आया उठ पहाड के नीचे, म्हणतात की नाही. 2-3 अर्थ लागतात त्याचे. का म्हणतात त्याला अब आया उठ पहाड के नीचे? कारण त्या उठाला अजून कळलं नाही त्या पहाडावरती काय आहे, कारण त्याच्या शरीरानुसार त्याला चढता येत नाही आणि तो चुकून खाली आला. तेच आहे तत्वज्ञानाचं आपल्या, की आपल्याला ही तत्वज्ञान कळायला आपली तेवढी उंची व्हायला पाहिजे. परंतु बाबासाहेबांचे तत्वज्ञान सोपे करून सांगणं ही जबाबदारी तुमच्यावर आणि माझ्यावर आहे. जर मला समजला तर मी तुम्हाला सांगायला पाहिजे, आणि तुम्हाला समजला तर तुम्ही दुसऱ्याला सांगायला पाहिजे. म्हणून आज आपण आजचं काय आहे तर प्रमुख ते बघूया. मनुच्या दृष्टीने शूद्राचा दर्जा काय आहे? मनु शूद्रांना अनार्य समजतो व आर्यांना तसे धार्मिक व सामाजिक हक्क मिळवण्यास शूद्र पात्र ठरत नाहीत. दुर्दैवाने शूद्र अनार्य आहेत हा विचार त्यावेळेच्या
समाजाने चटकन स्वीकारला, परंतु हा विचार प्राचीन आर्य वाङ्मयाचा लहानसहान पाया नव्हे, हे मात्र निर्विवाद. बाबासाहेब इथे लिहितात की आजही थेरी काय मांडल्या जाते की आर्य बाहेर न आले. आर्य आणि द्रविडियन याचा इतिहासही तुम्ही वाचला असेल 4व्या, 5व्या, 6व्या, 7व्या वर्गात. बाबासाहेब म्हणतात जेव्हा हिंदूची थेरी मांडल्या जाते तेव्हा हिंदू धर्माला चातुर्वर्ण्याची पद्धत ते म्हणतात. हिंदू धर्म म्हणजे काय आहे दुसरं तर जातीचं एक कडबोळ आहे. जर जाती नसतील तर हिंदू धर्माला कुठलीही किंमत नाही. आणि बाबासाहेब इथं लिहितात तर जर त्या जातीमध्ये गेलं तर तोच हिंदू धर्म चातुर्वर्ण्य सांगतो. चातुर्वर्ण्यामध्ये काय सांगतो तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. मग बाबासाहेब म्हणजे शूद्रही आर्यामध्ये यायला पाहिजेत ना. जर हिंदू धर्माचे हे 4 वर्ण आहेत आणि 4 वर्ण जर त्याच्यामध्ये आहे तर तेही आर्यामध्ये यायला पाहिजेत. पण इथे त्यांनी सांगितलंय की शूद्र हे आर्य नाही. मग जर ही कसोटी लावायची शूद्र आर्य नाही आहेत तर मग शूद्र आहेत कोण. तुम्ही इतिहास जर शिकला असेल तर आर्यन संस्कृती आणि द्रविडियन संस्कृती, बुद्धाच्या त्रिपिटकामध्ये गेलात तर आर्य हा बुद्धाचा शब्द आहे. आजही तुम्ही घराला गेला तर बुद्धाचे 4 काय आहेत, आर्य सत्य आहेत, आर्य अष्टांगिक मार्ग आहे आणि आर्य त्याला नोबेल ट्रूथ म्हणतात. नोबेल ट्रूथ आहे त्या आर्याला. कारण हा आर्य हिटलरही स्वतःला काय समजत होता, आर्य समजत होता की आर्य. आणि तो एवढा स्वाभिमानी होता की तिथले ज्यू हे आर्य नाहीत म्हणून त्याने त्याची कत्तल घडवली होती. परंतु आर्य ह्या शब्दाशी बाबासाहेब सांगतात आर्य ह्या शब्दाशी एवढा संभ्रम निर्माण केला की जर त्याच्यावरती आपल्याला संशोधन करायचं म्हटलं तर चातुर्वर्ण्य पद्धती हिंदूची पद्धती म्हणून स्वीकारतात, पण शूद्राला आर्य मानत नाही. आर्य हे शूद्र नाहीत आणि शूद्रांनी ते कबूल केलं की आम्ही आर्य नाही. याच्या पाठीमागची बाबासाहेब थेरी काय सांगतात की बाबासाहेब मग ते द्रविड आणि आर्याचा इतिहास पुढे तर खूप येते की तुमच्या वर्णापर्यंत ते जातात की आर्य म्हणजे काय आहे नेमकं. आर्याचे प्राचीन धार्मिक वाङ्मय वाचल्यावर विविध जमातीची नावे, जनसमूहाची नावे कोणताही आढळतील. सर्वप्रथम ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे आचार्याचे 4 प्रकार दिसतात. त्याखेरीज असुर, सूर किंवा देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, चरण, अश्विन व निषाद हे प्रकार आहेत. निषाद हे जंगलातील मूळ लोक असून ते असंस्कृत आहेत. गंधर्व, यक्ष, किन्नर, चरण आणि अश्विन हे व्यावसायिक वर्ग आहेत, तो समाज नव्हे. असुर हा शब्द दैत्य, दानव, दस्यू, कालनयन, कालेय, कालीन, नागा, नियता, कवच, पोलोमस, पिशाच्य व राक्षस या विविध जमातीसाठी असलेला प्रातिनिधिक जमातीविषयक शब्द होय. असुराने ज्याप्रमाणे विविध जमातीचा समूह केलेला होता त्याप्रमाणे सूर आणि देवानी विविध जमातीचा समूह केलेला आहे. बाबासाहेब इथे 2-3 गोष्टी आता तुमच्या एखाद्या वेळेस डोक्यात थोडस ध्यान देऊन ऐका. बाबासाहेब गट करतायत इथे. हा संशोधन प्रकार ग्रंथ असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचं संशोधन आहे आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की वैदिक, ब्राह्मण आणि आर्य ह्या 3 कसोट्या त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीत ते बदलत आले. पहिलं वैदिक म्हणतात. आजही तुम्ही जर बघितलं तर वेद जाणणारा हा कोण आहे, वैदिक आहे. वेदोक्त म्हणतात. शाहू महाराजाला वेदोक्त मंत्र म्हटले नाही. वेदोक्त मंत्र म्हणजे कुठले, वेदामध्ये सांगितले. तर तो ब्राह्मण कुठले मंत्र म्हणत होता, पुरोनोक्त. पुरोनोक्त म्हणजे पुराणात सांगितलेले. पुराण हे आजही म्हणतो का नाही आपण, तुझं पुराण बंद कर बाबा, म्हणजे त्याला काही अर्थ नाही. आजही हेटाळलेपणाने तुम्ही पुराणाला म्हणतात आणि पुराणामध्ये काय सांगितलं, कथा सांगितल्या. बाबासाहेबांनी हाच हे केला की तिथे 3 गोष्टी ते करतात की आर्य, ब्राह्मण आणि त्याच्यानंतर शूद्राला वेगवेगळ्या नावाने संबोधल्या गेलं. मग वेगळ्याला दैत्य म्हटलं, राक्षस म्हटलं, दानव म्हटलं, दस्यू म्हटलं, किन्नर म्हटलं, वेगवेगळ्या उपमा दिल्या. ह्या उपमा कशा करता दिल्या होत्या, कधी लहानपणी जर तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील तर राक्षसाची गोष्ट माणसाला अशी सांगितल्या गेली की तो माणूस नाही. बाबासाहेब काय म्हणतात की राक्षसाला ह्युमन बिईंग नाही म्हटलं. राक्षस ही एक चमत्कारिक गोष्ट आहे की तो इथून उडाला की दुसऱ्या कुठल्या तरी डोंगरावर जाऊन बसतो. रात्रीच्या वेळेस येऊन ह्या लोकांना
त्रास देतो. म्हणजे राक्षसाची एक प्रतिमा अशी निर्माण केली गेली तुमच्या पुढे की तो माणूस नाही. परंतु जर याचा तौलनिक अभ्यास केला, बाबासाहेब म्हणतात याचा तौलनिक जर अभ्यास केला तर राक्षस ही एक जमात आहे, दैत्य ही एक जमात आहे, दानव ही एक जमात आहे. पण पॅरेलल कोणाचे आहे तर सूर. सूर कोणाला म्हटले? देवाला. सूर म्हणजे कोण आहेत? देव. आणि असुर म्हणजे कोण आहेत? दैत्य. दैत्य, दानव, राक्षस ही पॅरेलल संस्कृती निर्माण केली. आणि मग आता सुराला जर मोठं दाखवायचंय तर असुराला लहान दाखवलं पाहिजे. याच्यामध्ये बाबासाहेबांनी घेतले नाही, पण मी तुम्हाला सूर आणि असुराच्या दोन फळ्या तुमच्या पुढे उभ्या करतो. तुम्ही सूर जर घेतले तर कोण येतात? इंद्र आहे, ब्रह्मा आहे, त्याच्यानंतर 9 अवतार आहेत त्यांच्यावाले, चंद्र आहे, त्याला सोम म्हटलंय. वेगवेगळे देवाची ही फळी कोण आहे? ते सूर आहे. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहेत? असुर आहेत. प्रत्येक देवाला असुराची एक भिन्न निर्माण केली. असुरामध्ये साधारणतः नावं तुम्हाला हिरण्यकश्यपू सापडेल, त्याच्यानंतर बाणासूर सापडेल, त्याच्यानंतर नरकासूर सापडेल, प्रल्हाद सापडेल, बळी सापडेल. ही तुम्हाला असुराची यादी आहे. सूर आणि असुराची यादी थिसिस मध्ये नाही घेतलं, मी तुमच्या पुढे एक उभं करतोय की काय होतं की कुठल्याही व्यवस्थेला जर दुसरी व्यवस्था उच्च दाखवायची असेल तर एक पॅरेलल व्यवस्था तुम्हाला दाखवावं लागते. आणि मग देव उच्च दाखवण्याकरता असुराची निर्मिती करण्यात आली. बाबासाहेब म्हणतात की ह्या निर्मितीमध्ये एवढे फॉल्स आहेत की अक्षरशः इंद्राला पुरंदर म्हटलं. ऋग्वेदामध्ये इंद्राला काय म्हटलंय? पुरंदर म्हटलंय. त्या पुरंदर काय? पूर म्हणजे शहर, आणि ती शहर नष्ट करणारा तो पुरंदर. इंद्राचं ऋग्वेदामध्ये उल्लेख केलेला आहे तो पुरंदर आहे. आज ते लोक सांगतात की जे सिंधू घाटी आणि या नष्ट कोणी केल्या म्हणतात? इंद्राने केल्या. कारण ही द्रविडाची संस्कृती आहे. कारण द्रविडाला उत्तरच देता नाही आलं तर त्याने ऋग्वेदामध्ये गेलं. ऍक्च्युली ऋग्वेद पण बाबासाहेब सांगतात हल्लीचा आहे, कारण त्याच्याशी जोडण्याचे ते प्रकार आहेत. आणि म्हणून ह्या संस्कृती हल्ली निर्माण करण्यात आल्या, त्या तुमच्या डोक्यावर बसवण्याकरता, आणि मग त्याही विकृत पद्धतीने करण्यात आल्या. आणि मग काय केलं की सूर असतील आणि असुर असतील तर सुराचा देव आणि असुराचा गुरु, सुराचा गुरु आणि असुराचा गुरु. एवढं हसण्यावारी आहे की हे दोघांचे गुरु सख्खे भाऊ आहे. देवांचा गुरु कोण आहे? बृहस्पती, ज्याला वैशंपायन म्हणतात, ज्यांनी चार्वाकाचं तत्वज्ञान लिहिलं. तो देवांचा गुरु कोण आहे? बृहस्पती. तर असुराचा गुरु कोण आहे? शुक्राचार्य. हे दोघं सख्खे भाऊ. परंतु दोघ्या सख्या भावांनी एकाने देवाला विद्या विकासाची दिली आणि एकाने विद्या अधोगती केली. यातही एवढं मनोरंजन आहे की माणूस जिवंत होण्याचा मंत्र शुक्राचार्याजवळ आहे, बृहस्पतीजवळ नाही, देवाजवळ. कारण देव अमर आहे, देवाला मरण नाही. कारण त्याच्या अगोदरचा किस्सा आहे, त्यांनी समुद्र मंथन करून जे त्यांना रत्न सापडलेले 18 रत्नापैकी एक अमृत एक रत्न आहे. ऍक्च्युली अमृत नावाचं काही भानगड आहेच नाही, तो विरोधार्थी शब्द आहे. मृत म्हटलं की त्याचा विरोधार्थी काय होईल? अमृत. त्याला लिक्विड करून टाकलं त्यांनी. असं लिक्विड बिक्विड काही नाही, बुद्धाचा शब्द आहे. बुद्धाने काय सांगितलं होतं की माझी वाणी कशी आहे? अमृत आहे, ती कधीही मरणारी नाहीये. आणि म्हणून त्यांच्या वाङ्मयामध्ये त्याने अमृताचा पेलाच आणला. भगवान बुद्धाने सांगितलं होतं की माझा धम्म कसा आहे? मृत न होणारा, तो कधीही मरणार नाहीये. माणसं मरतील, सांगणारे म्हणतील, पण धम्म कधीही मरणार नाही, लयाला जाईल, पण त्याला शोधणारा सम्यक संबुद्ध येत राहतील. आणि म्हणून ह्या शब्दाला त्यांनी अमृत केलेलं आहे. ही मी तुमच्या पुढे फळी उभी करतोय की त्या सूर आणि असुरामध्ये मग संघर्ष कसा लावायचा? तर प्रत्येक वेळेस असुरामधल्या स्त्रिया यांना भ्रष्ट करायचं म्हणजे ऑटोमॅटिक असुर भ्रष्ट होतात. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये बघा की त्यांनी असुराला तेव्हाच हरवलंय की जेव्हा त्या असुराच्या पत्नीचं शील भ्रष्ट केलेलं आहे. ह्या 2-3 कथा त्याच्यामध्ये येतात तुम्हाला. एक अनुसयेची कथा आहे, दुसरी कथा आहे जी दारात तुळस असते की नाही, जी तुमच्या दारात तुळस असते ती कोण आहे? तुळस. तिचं खरं नाव वृंदा आहे.
वृंदावन म्हणता की नाही तुम्हाला, तिचं खरं नाव वृंदा आहे. तिच्या पतीच्या पहिल्या पतीचं नाव जलिंदर आहे. त्या जलिंदराचा कधीच पराभव होत नाही. कारण का तर ती वृंदा एवढी पतिव्रता आहे की तिच्या पातिव्रत्याच्या याने त्याला कधीही अपयश येत नाही नवऱ्याला. आता दोन गोष्टी लक्षात घ्या. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की स्त्रीच्या पावित्र्यामुळेच पूर्ण समाज, महाडच्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांनी केलेलं ते भाषण आहे. ह्याच अभ्यासांती बाबासाहेब काय म्हणतात की स्त्रीवरती घरच नाही तर समाजाची भिस्त असते. स्त्री जर मजबूत असेल, स्त्री चारित्र्यवान असेल, स्त्री जर विकासशील असेल तर तो समाज शुद्ध होतो, विकासशील होतो. हे तुमच्या पुराणापासून त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं कुठलेही इतिहास किंवा ग्रंथ कसे बनतात, कुठली कादंबरी जरी बनायची असेल तर तिची स्थळं मात्र वास्तवातली असतात, पात्र काल्पनिक असतं. स्थळं वास्तवातले असतात आणि पात्र काल्पनिक असतात. तसंच केलं यांनी यांचं हे करताना. म्हणून ती वृंदा हरत नाहीये, तिचा नवरा हरत नाही. आणि मग त्यांना परत सांगणारा तुमच्यातलाच असतो. घर का भेदी लंका दाय, अशा पद्धतीने त्याला सांगितलं जातं की जलंधराला जर हरवायचं असेल तर तुला वृंदीचं पावित्र्य तिला अपवित्र करावं लागेल. मी कुठे आलो जास्त म्हणजे बाहेर नका जाऊ, मी याच्यामध्येच आहे. क्रांती आणि प्रतिक्रांतीची फक्त तुम्हाला दोन्हीकडची सूर आणि असुर, जे बाबासाहेबांनी ते सांगितलं, ती भिंत कशी निर्माण झाली, सुराला कसं वर्चस्व दिलं तेवढं सांगतोय. त्या वृंदेला अपवित्र करण्याकरता यांचा विष्णू तो अवतार घेतो, त्या जलंधराचं रूप घेतो, तिच्या वाड्यात जातो, तिचं शील भ्रष्ट करतो, तिकडे जलंधर मरतो. थोडक्यात खूप मोठी कथा आहे ती, पण मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला. तिकडे तो मरतो, नंतर हिच्या लक्षात येतं आणि मग मात्र ती त्याला शिव्या शाप देते. कोणाला? अवतार घेतलेल्या कृष्णाला. बघा कसं वाङ्मय निर्माण केलं त्यांनी. तो कृष्ण तिला आश्वासन देतोय. काय आश्वासन देतो तिला? की पुढे येणाऱ्या सगळ्या पिढ्यांमध्ये तुझं माझं लग्न लागल्याशिवाय लोकांचे लग्नच होणार नाही. विचित्र प्रकार आहे की नाही? की ज्याने तिच्यावर अन्याय केलाय, अत्याचार केलाय, ती कशी ऍक्सेप्ट करेल प्रत्येक जीवनात त्याच्याबरोबर लग्न करणं? परंतु ते तुमच्यावरती टाकलं. कारण ह्या सुराचं वर्चस्व दाखवण्याकरता असुराच्या स्त्रीला ते मान्य करायला लावलं. आजपर्यंत त्या तुळशीचं लग्न लागतं. आजही हिंदू धर्मामध्ये तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्नाचा मुहूर्तच निघत नाही. याच्यावरती महात्मा फुलेंनी खूप सुंदर लिहिलेलं आहे. ते म्हणतात ते पुराण बिराण काही नाही. का केलं असं? तर महात्मा फुले म्हणतात ह्या भटाच्या पोटाची सोय लावून. कारण उन्हाळ्यामध्ये कुठलेही सण येत नाही. आता बघा, श्रावणापासून तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत सणच सण आहेत. बामण भेटत नाही. आणि मग बामणाला उन्हाळ्यात त्याची रोजीरोटी कशी चालवायची, म्हणून तुळशीचं लग्न लावलं, उन्हाळ्यात लग्न सुरू केलं. कारण बामणाची रोजीरोटी सुरू राहते. महात्मा फुले म्हणतात याला शास्त्रात कुठेही आधार नाही, फक्त बामणाचं पोट भरण्याकरता तुळशीचं लग्न यांनी केलं. तिथून पुढे, कारण त्याच्या अगोदर आता बघा आपली लोक कधीही लग्न करतात. काल मी एक लग्न लावलं पावसाळ्यात. आपली लोकांनी काय त्या वृंदेच्या लग्नाची वाट बघतात का? नाही. कारण ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी घालून गेलं. परत तुम्हाला अजून एक सांगतो मी, कोणाच्या तरी वाटलं, हा नरेंद्र जाधवाच्याच पुस्तकामध्ये माझा बाप व मी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यांनी. बायको त्यांची बामणाची आहे. रिझर्व्ह बँकमध्ये खूप मोठे हे होते. ऍक्च्युली खूप हुशार माणूस, टॅलेंट होता माणूस, पण बायको ब्राह्मणाची. त्यांनी लग्नाचा किस्सा सांगितलेला आहे की आम्हाला लग्न करायचंय तर बॉम्बेमध्ये हॉलच मिळालं नाही. मग काय करायचं? आता हे पूर्वाश्रमीचं महार बाबासाहेबाचा शिष्य ना, प्रत्येक ठिकाणी शोधत गेलो म्हणे, कुठेच हॉल भेटायचा नाही आम्हाला ज्यात त्याच्यात लग्न करायचंय. मग म्हणे शोधून काढलं की शनिवारच्या दिवशी आपण लग्न करायचं, आणि त्यातही अमावस्याचा शनिवार बघायचा. आणि जेव्हा आम्ही अमावस्याचा शनिवार बघितला तर बॉम्बेतले सगळेच हॉल खाली होते. कारण का? अमावस्या ही अशुभ, शनिवार अशुभ, आणि त्यातला अमावस्याचा शनिवार अति अशुभ. म्हणजे त्यांनी जेव्हा आम्ही घेतलं तर एवढ्या अर्ध्या किमतीत आम्हाला तो हॉल मिळाला, पण हॉलवाला बी विचित्र नजरेने आमच्याकडे बघत होता.
प्रतिक्रांतीमधलं हे एक उदाहरण त्यांच्या पुस्तकामध्ये आहे, मी ते वाचलेलं. तर सांगण्याचा उद्देश असा आहे की वाङ्मयामध्ये त्यांनी एक अशी फळी देवाची निर्माण केली, पण ती एवढी विकृतपणाने दुसऱ्या असुरावरती विजय मिळवण्याकरता. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की हे वाङ्मय दिसतं, हे घडलेलं नाही. परत सांगतो तुम्हाला की कुठला इंद्र झाला नाही, कुठला कुणी नाही. तुमच्या त्रिपिटकामध्ये जे शक्र विक्र जे म्हटले जातात की नाही ते झालेत, परंतु तो वेगळ्या प्रकाराने. त्यालाच त्यांनी ऍक्च्युली महायानाने हे करत आले, महायानामध्ये स्वीकारल्या गेला आणि त्याचा हिंदू धर्म निर्माण झालेला आहे. परंतु बाबासाहेब सांगतात की तो एवढा विकृत झाला की तुमच्यावरती एवढे अन्याय झाले की ज्यांनी त्याला स्वीकारलं नाही त्यांच्यावरती गुलामी लागली. तुम्ही काय केलेलं आहे, स्वीकारलेलं नाही म्हणून गुलामी. आणि म्हणून इथे बाबासाहेबांनी लिहिलंय की त्या प्रतिक्रांतीमध्ये ह्या शूर लोकांना वर्चस्व मिळवण्याकरता ही ग्रंथसंपदा निर्माण केली. आणि त्या ग्रंथसंपदेमध्ये मनुस्मृती किंवा चातुर्वर्ण्य पद्धती एवढी मजबूत करण्यात आली. आणि आजही तुम्हाला सांगतो, आता जरी लोकशाही असेल, लोकशाहीचं तत्व काय की लोकांनी आपल्याकरताच राज्याची निर्मिती करावी. आता तुम्ही टीव्ही जर उघडला असेल की नाही, आजचीच घटना आहे, नेपाळमध्ये खूप जोरात आंदोलन सुरू आहे. त्या असेंब्लीमध्ये लोक घुसले. कारण काय होतं, साधं कारण, ह्या तुमच्या मोबाईलवरच्या ऍप त्यांनी बंद केल्या त्या सरकार. कारण आज आपण त्या मोबाईलच्या एवढे अधीन झालो, अधीन म्हणण्यापेक्षा ही टेक्नॉलॉजी जसं वरदान आहे तसं शापही आहे. त्या पद्धतीने त्या नेपाळमध्ये तुमच्या हातातला मोबाईलवरचं मनोरंजन त्यांनी काढून घेतलं, त्याच्यावरती बातम्या काढून घेतल्या आणि तिथे उद्रेक माजला. ती एक प्रकारची क्रांती आहे. नेपाळ हे आत्ता लोकशाही झालेलं राज्य आहे, त्याच्या अगोदर तिथे राजेशाही होती. म्हणून तुमचे सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी पत्र लिहिलं होतं तिथल्या राजाला. जेव्हा इंग्रज इथून सोडून चालले होते तेव्हा इंग्रजाला पत्र लिहिलं की तुम्ही जाताय तिथून सोडून, हे अवेलेबल आहे. कशा गोष्टी झालेल्या आहेत की म्हणजे हिंदू धर्मातलं चातुर्वर्ण्य कुठल्या लेवलला जातं. विदा सावरकरने 2 पत्र लिहिलेली आहेत इंग्रजांना. एक तर तुम्ही सोडून जातात तर हे पूर्ण आमचं राज्य कोणाच्या हवाली करा, नेपाळच्या राजाच्या हवाली करा. कारण हिंदू संस्कृतीला लोकशाही मान्य नाही. कारण हिंदू धर्मात लोकशाही मान्य होऊच शकत नाही. कारण तिथे जातीचं कडवळ आहे, कोणाला तरी कोणावरती वर्चस्व गाजवायचं असतं. लोकशाही एकमेकाला वर्चस्व गाजू देत नाही. म्हणून काशीराम नेहमी म्हणतात की ह्या लोकांनी अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे. उभी व्यवस्था आहे ना, काशीराम म्हणतात मी त्याला आडवी करायची, ती समांतर असेल. बाबासाहेबाला ती व्यवस्था होती. म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की ह्या लोकांनी सूर असुराची अशी भिंत निर्माण करून हे समाज निर्मिती केली. आणि समाज निर्मिती कशा करता आहे तर केवळ फक्त चातुर्वर्ण्याला मजबूत करण्याकरता. चातुर्वर्ण्य मजबूत करण्याकरता त्यांनी एका साईडला सूर निर्माण केले आणि दुसऱ्या साईडला असुर निर्माण केले. त्यातला संघर्ष दाखवला आणि पराजय मात्र असुराचा दाखवला. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा पराजय होतो आणि त्या पराजयाला जो पराजित होतो त्याला गुलाम व्हावं लागतं. आजही आपण मिलिंद प्रश्न वाचला असेल, मिलिंद प्रश्न वाचतोय, काय आहे तिथे वादविवाद आणि संवाद आहे. राजा मिलिंदांनी भंते नागसेनाला धार्मिक लेवलवरती विचारलेले प्रश्न आहे आणि जेव्हा त्याचं समाधान होतं तेव्हा राजा मिलिंद बौद्ध होतो. त्यावेळेची ही संस्कृती होती. राज्य लोकांची संस्कृती काय होती की दुसऱ्या राज्यावर आक्रमण करायचं, लढाईमध्ये त्याचं सैन्य हरवायचं आणि आपलं राज्य तिथे स्थापित करायचं. ही राजेशाहीची हुकूमत होती. त्याच हुकुमतीमध्ये एवढ्या हुशार लोकांनी, या आक्रमणकारी लोकांनी इथल्या लोकांवरती जे बौद्ध संस्कृतीचे होते त्या संस्कृतीच्या लोकांवरती आक्रमण केलं, त्यांना गुलाम केलं आणि त्या गुलामाला काबूत ठेवण्याकरता ही वाङ्मय निर्मिती केली. कारण तसे तुम्ही काबूत राहू शकणार नाहीये. कारण ही प्रोसेस एका दिवसाची झालेली आहे का, हजारो वर्ष लागली त्याला. आणि बाबासाहेब म्हणतात ह्या हजारो वर्षाच्या याच्यामध्ये जर पहिलं काय झालं असेल तर ही ग्रंथ निर्मिती झाली. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या मुळावर घाव घातला, मनुस्मृती जाळली. कारण त्याच्याशिवाय, पण ती जाळूनही जळाली नाही. बाबासाहेबांनी जाळल्यानंतरही ती जळाली नाही. आजही ती कोण्या ना कोण्या कोपऱ्यात जिवंत आहेत.
आणि म्हणून बाबासाहेब लिहितात, संघाचार्याच्या अज्ञानातून झालेल्या स्पष्टीकरणाने सुशिक्षित आर्य समाजात काही चमत्कारिक श्रद्धा पसरलेल्या होत्या, तशा त्या असुर देव यांच्यातील परस्पर संबंधातही आहेत. असुर हे मानवी पेशी नाहीत असा एक समज आहे. त्यांना भूते व हाडळी मानले जाते व त्या आर्यांना रात्री त्रास देतात. सूर किंवा देवांना नैसर्गिक शक्तीचे वरदान लाभले आहे असे मानले जाते. आर्याच्या बाबतीत असा समज आहे की ते उच्च कुळातील, धारदार नाकाचे व गौरवर्णाचे असतात. दस्यूच्या बाबतीत बोलायचे झाल्यास दस्यू हे फक्त शूद्राचे दुसरे नाव आहे. शूद्र हे मूळ भारतीय आहेत असा समज आहे. ते काळे व चपट्या नाकाचे आहेत. आर्यांनी भारतावर आक्रमण करून त्यांच्यावर विजय मिळवला व त्यांना गुलाम बनवले व गुलामगिरीत दस्यू असे नाव ठेवण्यात आले. दास या शब्दापासून दस्यू हा शब्द बनलाय. दास म्हणजे गुलाब. परत इथे काय केलंय आता, ऍक्च्युली वर्ण म्हणजे कलर. कलर मिळण्याला तुमचं वातावरण कारणीभूत आहे. कारण इंग्लंडमध्ये एक तर जास्त काळे पैदा होतात किंवा जास्त गोरे पैदा होतात, म्हणून तिथे कुठला भेद आहे, काळे आणि गोरे. पण भारतामध्ये मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा हे आहे. तुम्ही जर हिमाचल प्रदेशमध्ये गेलात तर तिथं तुम्हाला बारीक डोळ्याचे आणि एकदम गोरवर्णीय लोक भेटतील. जर तुम्ही महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे गेलात तर पूर्ण तुम्हाला काळ्या वर्णाचे लोक सापडतील. ऍक्च्युली हा भेद कशामुळे आहे? याला कुठलंही दैवी कारण नाही. याला कुठलं कारण आहे? अनुवंशिकता आणि तुमच्या सभोवतालचं वातावरण. याच्यामुळे जन्माला येणाऱ्या त्या पिढ्या कशा येतात, विकसित पावनात. परत दोन गोष्टी सांगतो तुम्हाला, की जी गोष्ट वारंवार होते ती विकास पावते आणि ज्या गोष्टीचा उपयोग होत नाही ती गोष्ट नष्ट होते. माणसाच्या बाबतीतही तसंच झालेलं आहे. जोपर्यंत माणूस हा मांसाहारी होता त्यावेळेस त्याचे सुळे लंबे होते. आजही कुत्र्याचे, वाघाचे दात जर तुम्ही बघितले तर हे दात असते ना, ते दोन दात मोठाले असतात, कारण ते उपयोगात येणारे. जोपर्यंत माणूस हा मांसाहारी होता तोपर्यंत माणसाची ठेवण तशीच होती. पण जेव्हा शेतीचा शोध लागला आणि शेतीच्या शोधानंतर धान्य साठवण्याची क्रिया जेव्हा माणसाला कळाली तेव्हा मांसाहार कमी झाला. कारण मांसाहाराच्या ह्या गोष्टी वैज्ञानिक दृष्ट्या आपण त्या जर शोधत गेलो तर ह्या गोष्टीचा आपल्याला उपयोग कमी झाला, म्हणून त्या गोष्टी कमी झाल्या. इथे यांनी ग्रंथामध्ये काय लिहिलंय की सरळ नाकाचा आणि गोर वर्णाचा म्हणजे कोण आहे? ब्राह्मण आहे. कोण आहे तो? देव आहे. ऍक्च्युली देव ह्या संकल्पनेला रूपाचं आणि सौंदर्याचं स्वरूप दिलं. तर राक्षसाला आज रावणाला 10 तोंड का लावली? राक्षस आहे. आणि परत एवढा घालमेल आहे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रावणाला रामाशी लढवता लढवता आपण 10 तोंड लावली, 10 तोंड लावता लावता त्याला एवढा पराक्रम दाखवला आणि ते त्यांच्या अंगलट आल्यावर मग परत तो ब्राह्मणाचा बनवला. दशग्रंथी ब्राह्मण बनवलं रावणाला. राक्षस हे त्याचं गोत्र आहे आणि त्याची जात काय आहे? ब्राह्मण आहे. विचित्र प्रकार आहे. ते एक महाराज आहेत, ते भजनात म्हणतात की आम्हाला अचंबा पडला की त्याची आई राक्षसी आहे आणि बाप ऋषी आहे. तर ते कीर्तनकार म्हणतात मला अचंबा पडतो की रावणाची आई जेव्हा बाळान झाली असेल तेव्हा तिचं शिजर झालं असेल का, कारण हे 10 तोंडाचं भूत कसं काय पोटातून बाहेर येईल? शक्यच नाही ना. कारण आताही मुलाचं थोडं जरी वजन वाढलं तर डॉक्टर पहिलं सजेशन काय देतात? शिजर करा. आणि आताच्या बायकाही काही सहन नाही करत. कारण पहिल्या, आजही तुम्ही पारद्यामध्ये जा, पारद्याची बाई बाळान झाली तर त्या बाळाला पहिलं थंड पाण्याने आंघोळ घालते. आम्ही 9 महिने त्या बाईची एवढी शुश्रूषा करतो, एवढे विलास झाले की ते मूल पोटात आहे. कारण डॉक्टर बी आता एवढं उल्लू बनवतात, म्हणतात लेकरू आडवं गेलं, पोट कापायलाच लावतात. पैसा कमवायचा असतो ना, म्हणून पोट कापायलाच लावतात. इथं ते महाराज म्हणतात की हा रावण कसा जन्माला आला असेल? आईचं पोट फाडायची त्यावेळेस काही व्यवस्था नव्हती. सांगण्याचा उद्देश आहे की त्यांना त्या गोष्टीमध्ये निर्माण करताना, म्हणून का म्हणतात बाबासाहेब हे घडलं नाही?
कारण त्याला मजबूत मनुस्मृतीला किंवा चातुर्वर्ण्याला मजबूत करता करता यांनी वाङ्मय निर्मिती करत तर गेले, पण त्या निर्मितीमध्ये या चुका राहिल्या, त्यांना परफेक्ट करता आल्या नाही. म्हणून आजही आपण बोट कशावर ठेवतो? बाबासाहेबांचं रिडर्स आणि हिंदुझम एवढं पुस्तक बनलं. कसं काय बनलं ते? त्या अशाच गोष्टीवर त्यांनी बोट ठेवत गेले. जसं त्या महाराजांनी विचारलं की बाबा रावणाचं बाळंतपण कसं झालं असेल, बाबासाहेबांनी तोच प्रश्न विचारला की पुत्र कामेष्टी यज्ञ दशरथाने केला, काय केलं? तर त्या श्रृंग ऋषीने येऊन या 4 राण्याला काहीतरी खायला दिलं आणि गर्भधारणा राहिली. बाबासाहेब म्हणतात कसं शक्य आहे? जर त्याच्या उपर महात्मा फुलेने बी कोप केलं ना, किंवा नवसा सायसे मुले होती तर का कारणे लागे पती. जर नवसानीच मुलं होतात तर पती करायची काही गरज नाही. एवढं उघड उघड महात्मा फुलेंनी सांगितलं. तेच बाबासाहेबांनी त्याच्यात आणलं. आणि याच्यामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेब तेच लिहितात की यांना ही व्यवस्था मजबूत करण्याकरता ह्या त्रुटी केल्या, म्हणून सूर आणि असुर नावाच्या जमाती निर्माण करण्यात आल्या. आणि मग कोणाला तरी प्रतिनिधित्व द्यावं लागेल. मग आजही जशी कादंबरी निर्माण करताना मी तुम्हाला सांगितलं की स्थळं असतात पण पात्र काल्पनिक असतात, आणि म्हणून त्यांनी काय केलं की आजही उत्तर भारताकडे तुम्ही जा, काश्मीराकडे गेला तर तुम्हाला चांबडी गोरी सापडेल. काश्मीरी लोक जर तुम्ही बघितलेत ना, स्वेटर बिटर विकायला येतात, बाया बघा एकदम गोऱ्या गोमत्या असतात, ते पुरुष पण. म्हणून तुम्ही उत्तरेकडे गेलात तर उत्तरेकडचे कलर तुम्हाला गोरे सापडतील. आणि म्हणून उत्तरेकडे काय म्हणतात ते आता आर्यव्रत म्हणतात. काय म्हणतात तिकडच्या भागाला? आर्यव्रत. आणि इकडच्या भागाला काय म्हणतात? द्रविडियन संस्कृती. कारण इथून पुढेच जाता जाता तामिळनाडूच्या पुढे तुम्हाला रावणाची लंका लागते ना, दक्षिणेकडे काय लागतं? रावणाची लंका. आणि इथून तुम्ही गेलात तर मग मात्र तुमचे वर्ण काळे काळे होतात. आता तुम्ही जर कर्नाटकात आंध्र प्रदेशात गेला की आपल्यापेक्षाही काळे भेटतात तुम्हाला, भेटतात की नाही? वर्ण पाहिले तर काळे, थोडीशी नाकाची ठेवणही बुटकी. जेव्हा त्यांनी ह्या वर्ण व्यवस्थेत आपल्या याचा सगळ्याचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी नाव काय दिलं की असुराचा कलर काळा असतो, नाक कसे असतात? बुटके असतात. म्हणून आपण कोण आहे? सगळे असुर. असुर आणि दस्यु. आता ते तसं म्हणत नाहीत, परंतु त्यांच्या ग्रंथाचा अर्थ त्याच प्रकारचा असतो. आणि म्हणून ज्या ज्या बी क्रांती आणि प्रतिक्रांत्या झाल्या, ऍक्च्युली जे जे युद्ध त्यांनी त्यांच्या वाङ्मयात लिहिले ते अक्षरशः शूद्राच्या आणि बहुजनाच्या विरोधातले होते. देवबीव निर्माण नाही झाले. देव किंवा कुठल्या महात्मा फुलेनं एक खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे अवतारावरती, आणि ते म्हणतात की कसं झालं असेल. मी जास्त पुस्तक सांगत नाही, मला नाव आठवणार त्याचं, पण त्या अवताराची व्याख्या करतात. ते पहिलाच कासवाच्या अवताराला महात्मा फुले म्हणतात की ही बदमाश लोक बहुतेक कासवासारख्या नावेत बसून आली होती. पुस्तकात लिहिले महात्मा फुले, कासवासारख्या नावेत बसून आली, इकडे आपल्यावर येऊन बघितलं, अत्याचार केला, त्यांना काही जिंकता नाही आली, परत गेली. मग दुसरी, कारण मत्स्य अवतार आहे ना दुसरा, त्यामध्ये माशीच्या सारखी नाव बनवून आले. महात्मा फुले असं लिहित जातात, कारण महात्मा फुले त्यावेळेस रांगड्या भाषेत त्यांनी ते लिहिलेलं आहे. परंतु ते त्यांचा एक प्रकारचा शोध होता, आणि म्हणून परशुरामालाही ते पत्र लिहायला ठेवतात. सूर असुराच्या ह्या कथा बाबासाहेब सांगतात त्यांनी एवढ्या चुरस केल्या. मी जसं काल की परवाच तुम्हाला सांगितलं ना की आपण पिक्चरच्या टाकीमध्ये गेलो तर 3 तास आपला मेंदू मात्र आपण बाजूला ठेवलेला असतो. त्या 3 तासाकरता आपण ते सगळं स्वीकारतो. तो एक हिरो 50 लोकांना मारतो, आपल्याला तिथे प्रश्न पडतो का? आपण टाळी वाजवतो तिथे, मारलं पाहिजे, कारण तो तुमच्या पुढे अन्यायाच्या विरुद्ध झगडणारा माणूस असतो. तर्कबुद्धी तिथं तुम्ही लावत, बाहेर आल्यावर लावतात. एक माणूस कुठे मारेल का म्हणतात एवढ्या 50 लोकांना, बाहेर आल्यावर. तसंच ही तर्कबुद्धी बाबासाहेब सांगतात की ह्या ग्रंथाने तुमची तर्कबुद्धीच मारून टाकली. तर्क करण्याचे तुमचे सगळे उपाय त्यांनी मारून टाकले. म्हणून इंद्राने तिच्या नवऱ्याचंच रूप घेऊन तिचा विनयभंग केला. बाबासाहेब म्हणतात शक्य आहे का? आता कितीही मेकअप करा बरं तुम्ही, आताही मेकअप करतात ना, दिसण्याचा प्रयत्न करतात ना. कुठल्या पिक्चर मध्ये दाखवा तुम्ही, जर महात्मा फुलेचा पिक्चर निघाला, महात्मा फुले दिसण्याच्या लेवल पर्यंत त्या हिरोचा मेकअप केलाय ना त्यांनी, पण हुबेहूब महात्मा फुले होतील का?
जर आता हिरो सावित्रीबाईच्या पुढे नेऊन केलं तर 2-4 कान फटात देईल. तो कसला महात्मा गांधी, महात्मा फुले हो बाजूला. आणि तो इंद्र मात्र येऊन त्या वृंदेची शीलभ्रष्ट करतोय. बाबासाहेब म्हणतात कसं शक्य आहे? परंतु हे यांनी यांच्या ग्रंथामध्ये निर्मित केलं आणि मनोरंजन स्वीकारता स्वीकारता ते कधी बहुजनांनी वास्तवात आणलं, बहुजनाच्या लक्षातच आलं नाही. म्हणून आजही आपण ते मनोरंजन काय होतं, आत्ताच होऊन गेलेला गणपती सांगतो तुम्हाला. जेव्हा लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती बसवला त्यावेळेस काय होतं, फक्त खाली पहिले 3 गणपती विसर्जन नाही. इतिहास तुम्ही बघा, 3 गणपती विसर्जन झालेलं नाही. पहिल्या गणपतीमध्ये काय व्हायचं, फक्त आरत्या व्हायच्या, कोणीतरी यायचं, भाषण द्यायचं, निघून जायचं. पण चौथ्या गणेशोत्सवाच्या वेळेस एका चंभाराच्या पोराने जाऊन गणपतीच्या सोंडेला हात लावला. त्यावेळेस पुन्हा काही एवढं मोठं नव्हतं, पेठा होत्या. त्या एका पेठेमध्ये बसलेला हा गणपती, त्या चंभाराच्या पोराने गणपतीच्या सोंडेला हात जाऊन लावला. खाली बसलेले जरा थोडे विचित्र झाले. कोणाचा रे म्हणे? अमुक अमुक चंभाराचा. आता गणपती बाटला. लोकमान्य टिळकाकडे गेले, काय करायचं? लोकमान्य घाबरू नका, आता गणपतीचं विसर्जन करायचं. तिथून गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली. गणपती खरी गोष्ट आहे, खोटं नाहीये. गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. आजचा गणपती कसा होतो, त्यावेळेस चुपचाप 5 लोकांनी उचलला आणि डोहात नेऊन फेकून दिला, कारण तो बाटलेला होता. त्याचं मनोरंजनच होतं ना ते. आज त्याचा केवढा मोठा केलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर. त्या डोहात टाकताना पण त्याला निमंत्रण देऊनच टाकतो. ही झालेली डेव्हलपमेंट आहे. तेवढी डेव्हलपमेंट नाही झाली, तिथं फक्त भाषणं व्हायची. आता की तुमच्या डोक्यात गणपती पक्का रुतावा म्हणून आता मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. त्या मंडपाच्या बाहेर रांगा लागतात की आत काय बनवलं. मनोरंजनच आहे की नाही? पण तो मनोरंजन होता होता एवढ्या दिवसामध्ये आपल्याही लोकांनी गणपती स्वीकारायला सुरुवात केली. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊ कदम नावाचा, तुम्ही जर काय, मला वाटतं ते हवा येऊ द्या की काय कार्यक्रम आहे ना, त्यातला भाऊ कदम बघितला का? तो आपला आहे. त्याच्या घरी गणपती बसवल्या जातो. त्याच्या घरी एकदा आपले सगळेच लोक गेली होती. कारण तुम्हाला माहिती नाही की तो समाज तुम्हाला तुमच्या टॅलेंटला स्वीकारतो, टॅलेंट तुमच्यात घेतो. प्लेस नावाचे एक कवी होते, आपले होते, आत्ता मेले ते. त्यांच्या मैतीला कुणीही आला नाही सारस्वतामधला, आणि आपलेही गेले नाहीत, कारण तो कधी आपला म्हणून वागला नाही. त्याच्या कविता सगळ्या त्यांच्या होत्या. गणेश नावाच्या कविता कोणाच्या असायच्या? ब्राह्मण्याच्या असायच्या. आणि म्हणून मेल्यानंतर ब्राह्मण मैतीला आले नाही. लाख याने त्याच्या कविता तशा केल्या तरी आल्या नाही. दुसरं उदाहरण सांगतो तुम्ही. DM गायकवाड नावाचे एक आपले खूप मोठे राजकारणी होते. जेव्हा ऐक्य झालं तेव्हा मुंबई प्रदेशचे अध्यक्ष होते. तेव्हा जेव्हा एक टूम निघाली होती, शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र झाली पाहिजे. आणि त्यावेळेस तो एवढा चांगला ग्रस्त बाळासाहेब ठाकरेच्या बंगल्यावर गेला. त्याला वाटलं आता टूम निघली. परंतु जेव्हा लक्षात आलं, आठवले साहेबाचा खूप मोठा कार्यकर्ता होता तो, DM गायकवाड म्हणून. तुम्हाला आत्ताची चळवळ आहे, तुम्हाला सांगतो कसं माणसाची दुर्दशा होती. एक वेळेचा तो खूप मोठा माणूस होता, आठवले साहेबाचा राईट हँड म्हणायचे त्याला. आठवले साहेबांनीच पाठवलं बाळासाहेब ठाकरेकडे त्याला. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र करायची. जेव्हा आठवले साहेबाला वाटलं की हे काय आपलं दुकान चालणार नाही, तेव्हा त्या DM गायकवाडला बदनाम करण्यात आलं. बिचारा DM गायकवाड 3 वर्षात मेला. DM गायकवाडच्या मैतीला आम्ही मोजून 18 लोक होतो. एक वेळ मुंबई प्रदेशचा ऐक्यातला राहिलेला अध्यक्ष, मोजून 18 लोक होतो आम्ही. त्याच्यामध्ये दयानंद म्हस्के जे आता मंत्री होते की नाही, ते कमलेश यादव आणि आम्ही 18 लोक होतो. एवढ्या मोठ्या माणसाच्या. कारण का?
तीही लोक नाही आली. भीमशक्ती आणि शिवशक्ती मधली कोणी त्याच्या मैताला आले. जे आम्ही जवळून ओळखत होतो तेवढेच लोक गेलो. बाबासाहेब सांगतात इथे तेच होतं की तुमच्या चळवळीला किंवा तुमच्या समाजाला बाटवण्याकरता तुमचाच उपयोग केला जातो आणि मात्र साथ द्यायला तुमच्या बरोबर कोणी येत नाही. जेव्हा तो अडचणीत सापडतो तेव्हा येत नाही. त्याच प्रकारच्या ह्या चळवळी म्हणजे असुर आणि याच्या निर्मिती केल्या. प्रल्हादाची कथा तशीच आहे. प्रल्हाद हा दारू पिणाराच होता. तुम्हाला प्रल्हादाची कथा, प्रल्हाद हा कोणाचा आहे? हिरण्यकशिपूचा पुत्र आहे. पण तो काय म्हणतोय, कथा कशी रचलेली आहे की तो भक्त होता म्हणे नारायणाचा. असुर आहे तो. प्रल्हाद हा असुर आहे आणि होलिका ही त्याची आत्या आहे. जी होळी पेटवल्या जाते की नाही, ही प्रल्हादाची कोण आहे? आत्या आहे. जेव्हा ह्या प्रल्हादाला दारू प्यायला, तिकडे दोन वस्त्या असतील ना, सुराच्या आणि असुराच्या दोन वस्त्या आहेत. मी ज्या तुमच्या पुढे उभ्या केल्या त्या बाबासाहेब सांगतात की ही लिहिलेल्या कादंबरीचे पात्र काल्पनिक आहेत पण वस्त्या आहेत. ज्या वस्त्या आहेत तर ह्या प्रल्हादाला दारू पाजून ही आत्या त्याला समजावायला जाते. होळी कशी पेटवल्या जाते बघा. त्यावेळेस तिला त्यांच्यात काय दिलंय, त्याला आड घातल्या जाते की तू याला मांडीवर घेऊन बैस. जर तुझ्यामध्ये खरोखर सामर्थ्य असेल तर तुम्ही दोघं जळणार नाही. तिला पेटून देतात. म्हणतात होलिका जळते, प्रल्हाद जिवंत राह, कारण तो त्या देवाला मानणार आहे. परंतु इथे कोणी लिहिले, मला वाटते मामा देशमुखाचंच की कोणाचं पुस्तक, तिथे ते लिहितात की तुम्हाला आता होळीच्या नंतर रंगपंचमी येते. रंगपंचमी खेळता की नाही तुम्ही? ऍक्च्युली जुना त्याला धुरोडा म्हणतात. काय म्हणतात? धुरोडा. धुरोडा म्हणजे काय होतं, या रंगाने नव्हते खेळत लोक. चिखल लावायचे, गटारात बुडवायचे, काळं बिळं करायचे सगळं. कारण ती तेव्हाची प्रथा होते. मामा देशमुखाने लिहिलं, कारण जेव्हा प्रल्हादाला ती आणायला गेली तेव्हा त्या सुराज्या लोकांनी होलिकेला मारलं आणि जेव्हा असुराच्या लोकांना माहिती झालं तेव्हा तिकडे होलिकेला मारलं, जाऊनही टाकलं. तेव्हा ही असुराची लोक गेली, सुरांच्या लोकांना चिखलात पाडू पाडू मारलं. म्हणून तो धुरोडा. प्रल्हादाला तेव्हा घेऊन आले ते. ह्या अशा कथा रचलेल्या आहेत आणि त्या कथा मनोरंजन म्हणून मनोरंजन करता 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 त्या वास्तवात आल्या आणि म्हणून आजही होळी पेटवल्या जाते. त्या होळीची पूजा होते. झालेली कथा काय आहे तर त्या आत्याने बेवड्याला समजावाय करता गेली. कारण बेवडा कोणी बनवला होता? सुराच्या वस्तीमध्ये. त्याला समजावायला गेले, ती आत्या मारली, तिथेच जाळून टाकली आणि तिला स्वरूप ते दिलं की जसं आज तुमच्या गणपतीचं काही काही गणपती नवसाला पावतात. मुळात बसवलेला गणपती वेगळ्या कारणाकरता का बसवला होता? खरी दोनच कारण आहेत त्याला. एक, महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केली आणि शिवाजी महाराज जर महाराष्ट्राला कळला तर ब्राह्मणशाही नष्ट होईल. ती नष्ट होऊ नये, शिवाजी महाराज अख्ख्या महाराष्ट्रात जाऊ नये म्हणून तुमच्या डोक्यावर गणपती दिला. ऍक्च्युली पुराणातला गणपती कधी जन्माला येतो? माघ पौर्णिमेमध्ये. यांनी आनंद चतुर्थीलाच आणला, पौर्णिमा पण नाही बघितली, लगेच जन्माला घातला. आणि तिथे तो आणूनच्या आणून त्या करतात महात्मा फुलेच्या शिवाजी महाराजांच्या जयंतीला पर्याय. आणि दुसरी जी मराठ्याची हिंदूची पोरं मुसलमानाच्या मोहरम मध्ये नाचत होती, मग नाचायला काहीतरी कारण दिलं पाहिजे म्हणून गणपती बसवण्यात आला. क्रांतिकारक जन्माला आणण्याकरता किंवा क्रांतिकारक लपवण्याकरता नाही, क्रांतिकारकाला पकडून देणारी ही लोक होती. आणि म्हणून इतिहास रॉंग सांगितला जातो. आज त्याची डेव्हलपमेंट कुठपर्यंत आली? मध्ये मध्ये काय व्हायचं? विकास सांगतो मी तुम्हाला, कसा मनोरंजनाचा विकास होता होता त्याला वास्तव स्वरूप कसं येतं. मध्ये मध्ये काय व्हायचं? ऑर्केस्ट्रा यायची. तुम्ही बघितले असेल कुठल्या तरी गणपती मंडळाच्या पुढे काय व्हायचा? ऑर्केस्ट्रा असायचा, गाणे बिणे. आता ऑर्केस्ट्रा बंद झाले, आता देखावे निर्माण झाले. अजून 5 वर्षांनी मी तुम्हाला सांगतो आता फक्त नवस बोलल्या जातील. तिथं नवस फेडायलाच लोक जातील. आदल्या गणपतीला नवस बोलल्या जाईल, पुढच्या गणपतीला बाई बाळ घेऊन त्या गणपतीकडे जाईल की बाबा तुझ्या आशीर्वादाने मला बाळ झालं. हे मनोरंजन करता करता येणारी वास्तव आहे.
आणि मग अशीच देवाची निर्मिती झाली. का तर यांनी अशा प्रकारचे ग्रंथ निर्माण केले आणि ते ग्रंथ निर्मितीचे पारायण होता 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 ती लोकांना खरी वाटायला लागली. म्हणून बाबासाहेब सांगतात की सूर आणि असुराचा त्यांनी इथपर्यंत प्रयत्न केला की सूर हा गोरवर्णी असतो, सरळ नाकाचा असतो आणि राक्षस आणि दस्यू हे काल्पनिक असतात पण काळे. आणि म्हणून स्थळ तुमच्या लक्षात यायला लागली. म्हणून उत्तर प्रदेशाकडे तर अजून बी गायपट्टा म्हणतात. तुम्ही पेपरला बघा, तुमच्या लक्षात नसेल येत, पण काय म्हणतात, आर्यव्रत आणि गायपट्टा आहे. आणि बघा आजपर्यंतही अजूनही तुम्हाला सांगतो की काही गोष्टी तुमच्या लक्षात येऊच आहे ना येऊ, आजपर्यंत तुम्ही या दक्षिणेकडे बघा, अजूनही RSS ला तिकडे शिरकाव नाहीये. उत्तर प्रदेशमध्ये आहे. तुमच्या मताची चोरी करून पण तुमच्या महाराष्ट्रापासून इकडच्या भागामध्ये ना RSS आहे ना BJP आहे. कारण हे प्रतिनिधी कोणाचे आहेत? देवाचे प्रतिनिधी आहेत. आता तुम्हाला जास्त प्रतिनिधी राहिलेच नाहीत, कारण त्यांना त्या याच्यानुसारच त्यांना साम धाम दंड भेदानी ते सगळं त्यांचं करून घेतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी हे दिलेले इशारे आहेत. परत एक गोष्ट सांगतो की बाबासाहेब आम्ही आध्यात्मिक स्वीकारता कामा नाही, कारण बाबासाहेब आध्यात्मिकच नव्हते. बाबासाहेब राजकारणी होते, बाबासाहेब अर्थकारणी होते, बाबासाहेब फिलॉसॉफर होते, बाबासाहेब हिस्ट्री जाणणार होते, बाबासाहेब बहुआयामी होते. आणि म्हणून बाबासाहेब जर आम्हाला समजायचे असतील तर बाबासाहेबाच्या प्रत्येक रूपात आम्हाला त्यांना शोधावं लागेल. आणि नुसतं शोधून नाही भागणार, तर त्यांच्या एका एका ग्रंथाचं विमोचन करून त्याप्रमाणे आम्हाला व्हावं लागेल. ह्या क्रांती आणि प्रतिक्रांतीचा उद्देशही बाबासाहेबाचा तोच आहे. कारण बाबासाहेबाला माहिती होतं, बाबासाहेब एक दोन ठिकाणी बोललेही होते की जसं बुद्धाला भगवान आनंदाने विचारलं होतं की भगवंत तुम्ही गेल्यानंतर तुमचा वारस कोण आहे. बहुतेक बाबासाहेबालाही तसंच वाटलं असेल की माझ्यानंतर माझ्या उंचीचा ना माझ्या घराण्यात जन्माला येईल ना ह्या समाजात कुणी असेल, परंतु माझी ग्रंथ संपदा, जसं भगवान बुद्धाने सांगितलं की माझा धम्मच माझा वारस आहे, तसं बाबासाहेबाचंही आपण गृहीत धरायला हरकत नाही की बाबासाहेबाचा वारस ही त्यांची ग्रंथ संपदा आहे. आणि मग त्या ग्रंथ संपदेप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे. कारण त्या ग्रंथ संपदेमध्ये आपल्याला क्लिअर मार्ग सांगितलेले आहेत, फक्त ते आपल्याला कळत नाही. आणि काहीला कळले तर ते सांगत नाही. आजही क्रांती आणि प्रतिक्रांती हा ग्रंथ एवढा, आता तुम्हालाही समजत झाला, आपल्याला येतं फीडबॅक. कारण एका जणाने तर अनाडी आहे तो मला हे आम्हाला माहितीच नव्हतं, फोन करून मला सांगितलं, म्हणे आम्हाला माहितीच नव्हतं की ते कृष्ण हे सगळं थोतांड आहे म्हणून. हा, तो त्याने प्रांजळपणाने कबूल केलं. मी बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या होत्या, परंतु बाबासाहेबाच्या एका चरित्रामध्ये बाबासाहेबांनीच लिहिलेलं आहे की मी माझ्या वडिलांना म्हणजे रामजी बाबाला, बाबासाहेबाच्या मी कसा झालो या पुस्तकात आहे की बाबासाहेब विचारतात की तुम्ही आम्हाला लहानपणी रामायण आणि महाभारताच्या कथा का सांगत होते. तर रामजी बाबा काही एवढे नव्हते ना. रामजी बाबाचं वाक्य होतं की अरे बाबा मी एवढ्याच करता सांगत होतो की तुला तो कर्ण कृष्ण आणि द्रोणाचार्य हे खूप खालच्या कुळात जन्माला आले तरी ते मोठे झाले एवढं समजावं म्हणून. आणि त्या फोनवर त्यांनी मला सांगितलं म्हणून मी कृष्णाला मानतो. आता मला कळालं की तो खूप बदमाश होता म्हणून. म्हटलं ठीक आहे, थोडं जरी कळालं, कारण बाबासाहेबाचंही ऑब्जेक्शन त्यांनी रामजी बाबावर तेच घेतलं होतं की तुम्ही मला बुद्ध अगोदर का नाही सांगितलं. आपल्याला सुशिक्षित आहोत, आपला ऐकूही समजण्याचा आहे. महाराष्ट्रभरच्या लोकांनी आपण जर नुसतं आणि काही गोष्टी परत आपल्या डोक्यातून आपण वेगळे संकल्प करत असतो, वेगळ्या अवधारणा आहेत आपल्या की माझ्याच्याने काय होईल. माझ्याच्याने भरपूर काही होऊ शकतं, फक्त पहिलं पाऊल टाकायची गरज आहे. एकदा चालायला सुरुवात करा, कारवा कधी बनेल हे तुम्हालाही लक्षात येणार नाही. आणि म्हणून आपण या साकेत बुद्ध विहाराच्या वर्षावासाच्या निमित्तानं साकेत बुद्ध विहाराचं चॅनल महाराष्ट्रभर जी बघणारी लोक आहेत त्यांनाही आम्ही आवाहन करू
की आमच्याच्याने काय होतंय हा नुनगंड बाजूला ठेवा. क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक हत्यार दिलेलं आहे की समाजाच्या दुखण्यावरचे हे औषध आहे. दुखण्यावरचं म्हणण्यापेक्षा की रोग होऊच नये याच्यावरचं हे औषध आहे. आणि ते औषध आपण जर आत्तापासून घ्यायला सुरुवात केली तर आपल्या समाजाला कुठलाही रोग होणार नाही एवढं निश्चितपणाने जाणा. आज आपण इथेच थांबू, बाकी उद्या.